आज राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोपपत्र सादर केल्यानंतर त्यातले फोटो समोर आले। हे फोटो समोर आल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय। दरम्यान राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली। ट्विटरवर त्यांनी एक पोस्ट शेअर करत आपण वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिले असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख हत्येच्या फोटोवर देखील प्रतिक्रिया दिली। धनंजय मुंडे म्हणाले की बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही पहिल्या दिवसापासूनची आपली मागणी आहे। काल समोर आलेले फोटो पाहून मन अत्यंत व्यथित झाले। तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले। त्याचबरोबर या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी देखील प्रस्तावित आहे। माझ्या सतसत विवेकबुद्धीला स्मरून आणि माझी काही दिवसापासून प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला मला डॉक्टरांनी दिलाय आणि त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिलाय असं देखील मुंडे यांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना सांगितले की राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिलाय। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे। पुढील कारवाई करता तो राज्यपालांकडे पाठवलाय। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारून त्यांना कार्यमुक्त देखील करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा नैतिकतेच्या आधारावर असल्याचं म्हटलंय। तर माजी मंत्री छगन भुजबळ यांनीही नैतिकता म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय असं सांगितले। दरम्यान यावर भाजपच्या केज मतदारसंघातील आमदार नमिता मुंदडा यांनी नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करताना राजीनामा आधीच द्यायला हवा होता असं म्हटले। मित्रांनो, धनंजय मुंडे यांनी दिलेला राजीनामा ची वेळ ही बरोबर आहे का? धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा यापूर्वीच द्यायला पाहिजे होता का? आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी आता राजीनामा देऊन योग्य केलं आहे का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? किंवा धनंजय मुंडे हे त्या आरोपीला पाठीशी घालत आहेत का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि मित्रांनो, अशाच प्रकारच्या माहितीसाठी आणि बातम्यांसाठी आमचं न्यूज मराठी हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।